मित्रांनो, आपण सुरू केलेली आहे विज्ञान विषयावरची PYQ सिरीज. 2015 पासून 2025 पर्यंत MPSCने ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या, त्या स्पर्धा परीक्षांमध्ये विज्ञान विषयावर कशा प्रकारचे प्रश्न आलेले आपण ते पाहतोय. आजचा आपला जो प्रश्नसंच आहे तो आहे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024, जी 2 फेब्रुवारी 2025 ला झाली होती. या पेपरमध्ये विज्ञान विषयावर जे काही प्रश्न आलेले आहे आपण ते सोडून पाहणार आहोत. 15 सेकंदाचा वेळ आहे, नाही जमलं तर स्पष्टीकरणाचंही सांगणार आहोत. पण फक्त सांगायचं तात्पर्य एवढंच की आपल्याला PYQचं अनालिसिस करणं खूप महत्वाचं आहे. PYQचं अनालिसिस करण्याचा सगळ्यात मोठा फायदा हा होतो की आयोगाला प्रश्न कशा प्रकारचे विचारायचे आहेत ते समजताना आयोगाच्या दृष्टीने महत्वाचे टॉपिक कोणते आहे ते सुद्धा आपल्याला समजतं. चला आपण आता डिटेलमध्ये पाहू. पहा बरं, जमतो का पहिला प्रश्न? मित्रांनो, या ठिकाणी हा प्रश्न व्यवस्थित वाचला तर लक्षात येतं की प्रश्न जरी अवघड असला तरी सुद्धा आयोगासाठी सगळ्यात महत्वाचा जर टॉपिक असला ज्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतं तो आहे वनस्पतीचे किंवा प्राण्यांचे वर्गीकरण. आणि वनस्पतीचे वर्गीकरण ज्याच्या वेळेस आयोग विचारतं त्यावेळेस शैवाल गटावर प्रश्न विचारतं म्हणजे विचारतच. आता गट क ची जी एक्झाम झाली जून 2025 मध्ये, त्यामध्ये सुद्धा या शैवाल गटावर प्रश्न विचारला गेला होता. म्हणजे तात्पर्य काय लक्षात घ्यायचं तर वनस्पतीचे वर्गीकरण हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे आणि प्रत्येक परीक्षेमध्ये वनस्पतीच्या किंवा प्राण्यांच्या वर्गीकरणावर प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो. या ठिकाणी तुम्हाला एका साईडला शेवाळाचे गट दिलेले आहेत, दुसरीकडे तुम्हाला त्यांची उदाहरणं दिलेली, तुम्हाला ते ओळखायचे. जसं हिरवं शेवाळाचं उदाहरण जर लक्षात घेतलं तर स्पायरोगारा, आणि फक्त एक जरी जोडी जुळली तर बाकीच्या सगळ्या जोड्या जुळतात. या ठिकाणी मराठीमध्ये लक्षात ठेवण्यापेक्षा इथं इंग्लिश मध्ये आली खूप लक्षात ठेवा, कारण की याच्यावर बरेच प्रश्न बनतात. जसं क्लोरोफायसियाई, त्याच्यानंतर फायोफायसियाई, त्याच्यानंतर रोडोफायसियाई आणि झांथोफायसियाई. आता हे जे गट आहे याचे एक्झाम्पल पुढे दिलेले आहे. कॉन्सेप्ट पक्का करण्यासाठी पुढची इमेज पाहून घ्या. ही जी डाव्या साईडला दिलेली आहे ही आहे तपकिरी शैवाळ, हे आहे हिरवं शैवाळ, हे आहे पिवळं शैवाळ आणि हे आहे लाल शैवाळ, ज्याची उदाहरणं आपण मागच्या प्रश्नात पाहिली. वेळ परत 15 सेकंद. दहा वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस केलं विज्ञानाचं तर तुमच्या लक्षात येतं की आयोग दरवेळेस कमीत कमी 1 ते 2 क्वेश्चन का होईना कृषी क्षेत्रावर विचारतो विज्ञानामध्येच. जसं प्लांट हार्मोन बद्दल विचारतो किंवा वेगवेगळे पिकं जे आहेत त्या पिकांवर पडणारे जे रोग आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा 1 ते 2 प्रश्न नेहमी विचारतो. त्याच्यामध्ये सगळ्यात आवडीचा जर प्रश्न असेल MPSC किंवा आयोगाचा तो हा. काय प्रश्न आहे तर खालीलपैकी कोणते फळ पिकवणारे संप्रेरक आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड एज अ फ्रूट रिपलिंग हार्मोन? बरोबर आहे. तर फळ पिकवणारा हार्मोन कोणता आहे तर इथिलीन. आपण मार्केटमधून जे काही फळं आणतो ना त्या इथिलीनचा वापर करूनच पिकवलेले असतात. चला मग पुढची स्लाइड पाहू, अजून कॉन्सेप्ट पक्का करू. पहिल्यांदा सांगितलं तसं जे 15 प्रश्न विचारले जातात विज्ञानावर त्याच्यामध्ये 1 ते 2 प्रश्न कृषी आधारित असतात. जसं प्लांट हार्मोन्स, वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट हार्मोन कोणते ते पाहिजे, कारण की हा याच्यावर प्रश्न विचारतो. सगळ्यात पहिलं जे प्लांट हार्मोन आहे ज्याला आपण वनस्पती संप्रेरक म्हणतो ते आहे ऑक्झिन. ऑक्झिनचं सगळ्यात महत्वाचं कार्य काय तर वनस्पतींची वाढ करणं आणि मुळांना नियंत्रित करणं. त्याच्यानंतर दुसरं आहे जिब्रेलिन. जिब्रेलिन कशासाठी वापरतात तर बियाणं लवकर उगवण्यासाठी जिब्रेलिनचा वापर होतो. त्याचप्रमाणे द्राक्षाचे जे मणी असते त्यांचा आकार जर तुम्हाला वाढवायचा असेल त्यावेळेस सुद्धा जिब्रेलिन हार्मोनचा वापर केला जातो. पुढचा आहे सायटोकायनिन. सायटोकायनिन पेशी विभाजनाला मदत करतं, प्रामुख्याने कळ्यांच्या वाढीसाठी मदत करतं. कळ्या जेवढ्या वाढतील तेवढ्या लवकर फळं येणार. त्याच्यानंतर इथिलीन. इथिलीनचं काय काम तर इथिलीनचं आपल्याला माहिती मार्केटमधून जे काही फळं आणतो ते कृत्रिमरित्या पिकवायचं काम कोण करत असतं ते इथिलीन नावाचं हार्मोन करत असतं. आणि दुसरं महत्वाचं कार्य म्हणजे पानांची गळती थांबवणं किंवा ती नियंत्रित करणं हे सुद्धा काम कोण करत असतं इथिलीन करत असतं. त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं हार्मोन आहे ऍबिसिक ऍसिड. आता ऍबिसिक ऍसिड काय, याला अँटी ग्रोथ हार्मोन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. वनस्पतींची वाढ रोखण्याचं काम हे करतं म्हणून हे अँटी ग्रोथ हार्मोन. याला स्ट्रेस हार्मोन सुद्धा ओळखलं किंवा याला स्ट्रेस हार्मोन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. महत्वाचं कार्य वनस्पतींची वाढ थांबवणं. कॉन्सेप्ट पक्का. चला पाहू आपण पुढचा प्रश्न. बरं जमतो का पुढचा प्रश्न?
मी पहिल्यांदा सांगितलं अगदी त्याच पद्धतीने जर कंबाईनला 15 प्रश्न विचारते विज्ञानामध्ये, तर यामध्ये कमीत कमी 1 ते 2 प्रश्न एक कृषीवर आधारित असतात. पहिला प्रश्न तुम्हाला सांगितला प्लांट हार्मोन आवडीचा, हा सुद्धा तसाच आवडीचा प्रश्न आहे आयोगाचा. पिकांवर पडणारे वेगवेगळे आजार आणि त्याला कारणीभूत असणारे घटक याच्यावर नेहमी आयोग प्रश्न विचारतो. PYQ अनालिसिसचा हाच सगळ्यात महत्वाचा फायदा असतो. कोणता प्रश्न येतो ते महत्वाचं नाही, बऱ्याच वेळा प्रश्न रिपीट होतात, पण आयोगाचा पॅटर्न कोणता आहे, आयोगासाठी सगळ्यात महत्वाचा टॉपिक कोणता आहे, 15 प्रश्न जर विचारले जातात तर त्याच्यावर कृषीवर आधारित किती प्रश्न विचारले जातात, इन्व्हायरमेंटल सायन्सवर किती विचारले जातात, वनस्पती प्राण्यांच्या वर्गीकरणावर किती विचारले जातात, असे वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आपले क्लिअर होतात आणि ते PYQ अनालिसिस मधूनच होत असतात. चला, कॉन्सेप्ट पक्का. आता पाहू आपण पुढचा प्रश्न. पहा बरं, जमतो का प्रश्न? साधारणतः 2010 पासूनच्या जर का प्रश्नपत्रिका उचकल्या आयोगाच्या, तर विज्ञान विषयामध्ये हा प्रश्न जो आहे तो कमीत कमी 7 ते 8 वेळेस रिपीट झालेला आहे. स्टेट बोर्ड सायन्स 8वी विज्ञान धडा 2 याच्यातून हा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यामुळे स्टेट बोर्ड सायन्स खूप महत्वाचं आहे आणि माझं पूर्ण लेक्चर तयार आहे स्टेट बोर्ड सायन्सची व्हिडिओ सगळे फ्री. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, प्लेलिस्ट मध्ये जा, तुम्हाला विज्ञानाची प्लेलिस्ट भेटणार आणि त्याच्यात हे सगळे कॉन्सेप्ट पक्के होणार. चला, प्रश्न या ठिकाणी काय विचारलेला आहे? तर प्रश्न विचारलेला आहे की कोणती लस त्वचेच्या थरामध्ये दिली जाते आणि लसेचं नाव आहे BCG. BCG चा लॉंग फॉर्म काय? तर बॅसिलिस कॅलमिटी ग्वारिंग म्हणजेच BCG. चला डिटेल मध्ये पाहू. मग सगळ्यात पहिला प्रश्न पडतो की BCG दिली का जाती? तर BCG दिली जाती TB पासून संरक्षण होण्यासाठी, म्हणजे क्षय रोगापासून संरक्षण होण्यासाठी, प्रामुख्याने TB, मेनिंजायटिस सारख्या गंभीर आजारापासून नवजात शिशूचं संरक्षण व्हावं म्हणून जन्मल्या त्वचेच्या थरामध्ये ही लस दिली जाती. जर जन्मल्या नाही दिली गेली तर 5 वर्षापर्यंत का होईना ही लस लहान मुलांना दिली जाती. कॉन्सेप्ट पक्का. पुढचा प्रश्न घ्या, 15 सेकंदच, जमते का पहा. प्रश्न एकदम सोपा आहे. आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा आपल्याला 4 प्रकारचे डस्टबिन दिसतात, निळे, काळे, लाल आणि पिवळे. आणि प्रत्येक कचऱ्यामध्ये प्रत्येक डस्टबिन मध्ये विशिष्ट असा प्रकारचा कचरा साठवलेला असतो. जसं पिवळं डस्टबिन जे असतं ना, या पिवळ्या डस्टबिन मध्ये जो कचरा असतो तो असतो मानवी शारीरिक कचरा, म्हणजे एखादी जखम साफ केली, एखादा हवायचं घाण काय काढलेलं आहे ते त्या पिवळ्या डस्टबिन मध्ये साठवणार. तर लाल डस्टबिनचा वापर प्रामुख्याने प्लास्टिक वेस्ट गोळा करण्यासाठी केला जातो. ब्ल्यू डस्टबिनचा वापर हे काचेच्या बॉटल्स, काचेच्या सिरिंजच्या ज्या बॉटल्स असतात ते गोळा करण्यासाठी केला जातो. तो सगळ्यात महत्वाचे असतं काळं डस्टबिन. या काळ्या डस्टबिन मध्ये निडल्स म्हणजे इंजेक्शनच्या सुया, त्याच्यानंतर सर्जरीसाठी वापरणारे चाकू आणि मेटल पार्टिकल्स यांचा समावेश असतो किंवा हे जमा केलं जातं, यांचं वेस्ट कलेक्ट केलं जातं. कॉन्सेप्ट पक्का. पहा बरं, हा पुढचा प्रश्न जमतो का? आतापर्यंतचं PYQचं अनालिसिस केल्यावर एक गोष्ट तर लक्षात आली की जे काही कंबाईनला प्रश्न विचारले जातात हे खूप कॉमन प्रश्न असतात आणि PYQ जर प्रॉपर अनालिसिस केलं तर कंबाईन विज्ञान आपल्यासाठी अवघड नाही. चला, रोग किंवा आहार या टॉपिकवर विचारलेला प्रश्न आहे. 8वी धडा 2 स्टेट बोर्ड सायन्स मधला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? तर आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते? उत्तर आहे क्वाशियोकोर. आता क्वाशियोकोर म्हणजे काय तर डिटेल मध्ये आपण पाहू. मग हा आजार समजून घेण्यासाठी अगोदर आपल्याला पाहावं लागेल फेम. फेम म्हणजे काय तर प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन, म्हणजेच काय तर प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणारा आजार. पहिला याच्यात जो प्रकार आहे तो आहे क्वाशियोकोर. याच्यात होतं काय की आहार तर भेटतो पण या आहारामध्ये प्रथिनच नसतात. त्याच्यामुळे होतं काय की पोट जे आहे ते हातभर वाढतं, कारण की प्रथिनच नाहीये, त्याच्यामुळे शरीर बांधणीचं कामच होत नाहीये, म्हणून याला म्हणलं जातं क्वाशियोकोर. दुसरा जो आजार आहे तो आहे मारास्मस. या मारास्मस मध्ये काय होतं तर तुम्हाला म्हणजे भूकबळीच होती,
ना प्रथिनं भेटतात ना कार्बोहायड्रेट भेटतं, म्हणजे मायक्रोन्यूट्रन्स आणि प्रथिनं या दोघांच्या अभावामुळे जो आजार होतो त्याला म्हणलं जातं मरासमस. म्हणजे खायलाच भेटत नाही. आणि खायला नाही भेटलं तर काय होतं, तर अक्षरशः कातडी जी असते ती हाडाला चिकटते आणि अशा प्रकारचे जे बालक असतात ते मरासमस या आजाराने त्रस्त असतात. कॉन्सेप्ट पक्का? चला पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? मी पहिल्यांदा सांगितलं त्याचप्रमाणे पीवायक्यू अनालिसिसचा सगळ्यात मोठा फायदा काय होता माहिती का, तर आपल्या अभ्यासाची दिशा ठरते आणि आपण फापड पसारा टाळतो. आता बघा ना की विज्ञानाचे फक्त 15 प्रश्न आहे आणि या 15 प्रश्नांमध्ये 2 ते 3 क्वेश्चन हे प्राण्यांचे वर्गीकरण आणि वनस्पतींचे वर्गीकरण याच्यावर विचारलेले असतात. हा जो प्रश्न आहे प्राण्यांच्या वर्गीकरणावरचा आहे. काय प्रश्न आहे, तर प्रश्न आहे की सस्तन प्राण्यांची लक्षणं खालील प्रकारे कोणती असतात? बरोबर आहे, 4 लक्षणे दिलेली आहे की अंगावर केस असतात, हृदयाला 3 कप्पे असतात, मादीमध्ये स्तनग्रंथी असतात आणि काही सस्तन प्राणी अंडी घालतात. तर वरीलपैकी कोणती विधानं बरोबर आहे आपल्याला शोधायचं आहे. मित्रांनो, याच्यामध्ये फक्त एकच चूक आहे की सस्तन प्राणी जे असतात त्यांचं हृदय 4 कप्प्याचं असतं, यांच्या हृदय 3 कप्प्याचं नसतं. त्याच्यामुळे ब चूक आहे, बाकी सगळं बरोबर आहे. कॉन्सेप्ट पक्का? पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? पुन्हा प्राणी वर्गीकरणावर विचारलेला प्रश्न आहे. मी म्हणलं ना पीवायक्यूचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो, आयोगाची दिशाच कळली की आयोगासाठी महत्वाचा टॉपिक कोणता आहे, तर प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतीचं वर्गीकरण. प्रश्न काय आहे, तर पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण पहिलं, ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले आहे. तुम्हाला पायसेस वर्गातलं वैशिष्ट्य म्हणजे मत्स्य वर्गातले वैशिष्ट्य दिलेले आहे. चुकीचं वैशिष्ट्य तुम्हाला ओळखायचंय. पहिलं, त्यांचं जीवन पूर्णतः जलीय आहे, एकदम बरोबर. दुसरं, त्यांचं हृदय जे असतं ते 3 कप्प्यांचं असतं का? नाही, त्यांचं हृदय हे 2 कप्प्यांचं असतं. तिसरं, ते शीत रक्ताचे प्राणी आहे आणि चौथं, त्यांच्या शरीरावर खवले असतात. हे तिन्ही पर्याय बरोबर आहे, फक्त ब पर्याय चुकीचा आहे. कॉन्सेप्ट पक्का? हा बरं, जमतोय का पुढचा प्रश्न? पुन्हा एकदा प्राणी वर्गीकरणावरचा प्रश्न. 15 प्रश्नामध्ये 4 प्रश्न हे प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या वर्गीकरणावरच विचारले जात आहे एकाच एक्झाम मध्ये. पीवायक्यू अनालिसिसचा सगळ्यात मोठा फायदा, काय वाचायचं ते कळतं, काय नाही वाचायचं तेही कळतं. चला, प्रश्न एकदम सोपा आहे. काय आहे, तर हायड्राच्या नेमॅटोब्लास्ट मध्ये सापडणाऱ्या विषयाचं नाव काय आहे, तर हिप्नोटॉक्सिन. आता कसं होत चाललेलं आहे की स्टेट बोर्ड सायन्स जर तुम्ही वाचलं तर जनरली एक ऑन एन एव्हरेज आपल्याला मार्क पडू शकतात 10 ते 12. पण आता जो आहे आयोग दरवेळेस आपला ट्रेंड थोडा एनसीईआरटी कडे करत चाललेला आहे आणि याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला 11वीच्या एनसीईआरटी मध्ये सापडतं. मग सगळ्यात पहिल्यांदा पाहू, हायड्रा म्हणजे काय. हायड्रा, ज्याला मराठीमध्ये जलव्याल म्हणतात, जलचर प्राणी असतात, खास करून समुद्रामध्येच राहतात. काही प्राणी गोड्या पाण्यात सुद्धा आढळतात, त्याचंच उदाहरण म्हणजे हायड्रा. या हायड्राकडे विशिष्ट प्रकारचे पेशी असतात ज्याला सिनिडोब्लास्ट म्हणलं जातं आणि त्याच्यामध्ये निमाटोसिस्ट नावाचा विषारी डंख असतो. यांच्याकडे जे टेंटॅकल असतात, हे टेंटॅकल, या टेंटॅकलचा वापर कशासाठी केला जातो, तर संरक्षणासाठी, मुवमेंटसाठी, फिरण्यासाठी आणि भक्ष्य पकडण्यासाठी केला जातो. याची उदाहरणं जर द्यायची झालं तर हायड्रा, जेलीफिश, कोरल सी अॅनिमस आणि सीपेन. मित्रांनो, प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतीचं वर्गीकरण डिटेल मध्ये करायचं असेल ॲनिमेटेड व्हिडिओ पाहून, तर माझं प्राण्यांचं आणि वनस्पतींच्या वर्गीकरणाचं पूर्ण सिरीज तयार आहे. मी त्याची जी लिंक आहे त्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतो, जेव्हा वाटेल तेव्हा पाहून घ्या. सगळं फ्री आहे, त्याच्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा. कॉन्सेप्ट पक्का? पहा बरं, पुढचा प्रश्न जमतो का? मी परत एकदा सांगतो की 2010 पासून 2025 पर्यंतच्या जर का तुम्ही प्रश्नपत्रिका विज्ञान विषयाची व्यवस्थित केलं ना, तर तुम्ही अर्धा पेपर सोडून देणार. हा सुद्धा आवडीचा प्रश्न आहे. 8वीचा धातू आणि अधातू नावाचा जो टॉपिक आहे स्टेट बोर्ड सायन्स मधला, त्याच्यातून हा प्रश्न विचारला जातो आणि हा प्रश्न गट ब ला सुद्धा विचारला गेला आणि गट क ला सुद्धा विचारला गेला 2024 लाच. तोच प्रश्न जसाच तसा विचारला गेलेला आहे. चला, मग प्रश्न काय आहे, तर प्रश्न आहे ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे. उत्तर आहे कॉपर आणि टिन, Cu+Sn. तिथं फक्त त्या प्रश्नामध्ये तुम्हाला कॉपर प्लस टिन दिलं होतं, कॉपर प्लस लीड दिलं होतं. इथं तुम्हाला डायरेक्ट केमिस्ट्री मधल्या संज्ञा सांगितलेल्या आहे. कॉन्सेप्ट अजून आपण पक्का करू.
मग अजून पण काय असे संमिश्र आहे की ज्याच्यावर एमपीएससी प्रश्न विचारते. 8वीचा धडा धातू अधातू आणि संमिश्र याच्यातून हा प्रश्न विचारला जातो. सगळ्यात पहिल्यांदा पाहू संमिश्र म्हणजे काय. दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक धातू जेव्हा मिक्स केला जातो आणि जेव्हा नवीन काहीतरी जन्माला येतं त्याला संमिश्र म्हणायचं, किंवा दोन किंवा अधिक धातू किंवा त्याच्यापेक्षा अधिक अधातू मिक्स करून जे नवीन काहीतरी जन्माला येतं त्याला काय म्हणायचं, संमिश्र किंवा अलॉय. कॉमनली वापरले जाणारे संमिश्र कोणते, तर ब्रास. कशापासून बनतं, तर कॉपर आणि झिंक पासून. दुसरं ब्रॉन्झ, न गंजणार, कशापासून बनतं, कॉपर आणि टिन पासून. आणि तिसरं शोल्डर, शोल्डरिंग वायर जी असते ना, आपण टीव्हीचे पाहतो त्याच्यात जे बोर्ड असतात, पीसीबी असतात, इलेक्ट्रिक बोर्ड असतात, त्याच्यामध्ये जी शोल्डरिंग केलेली असते ती शोल्डरिंग, ते कशापासून बनतं ते शोल्डर, लीड आणि टिन पासून. कॉन्सेप्ट पक्का. अजून थांबा, अजूनही आहे की ज्याच्यावर एक प्रश्न विचारतो. हे अजून काही आलं आहे की ज्याच्यावर एमपीएससी नेहमी प्रश्न विचारते, आणि त्यातलं आवडीचं आलं जर म्हणलं एमपीएससी तर ते गन मेटल. मग गन मेटल बनतं कशापासून, त्याचा उपयोग कुठं होतो, प्रामुख्याने गन्स, बंदुका बनवण्यासाठी, बॅरल बनवण्यासाठी, बेरिंग बनवण्यासाठी. बनतं कशापासून, तर कॉपर, त्याच्यानंतर टिन, झिंक आणि लीड यापासून बनलेलं असतं. एकदा व्हिडिओ व्यवस्थित पॉज करा, या सगळ्याच्या नोट्स बनवा, कारण की याच्यावर प्रश्न विचारला जातोच. आणि मित्रांनो, हे जे आहे हे लुसेंट जनरल सायन्स या पुस्तकातून हे प्रश्न विचारला गेलेला आहे. गन मेटल कशाला म्हणतात, जर्मन सिल्वर कशाला म्हणतात, शोल्डर, बेल मेटल, रोज मेटल कशाला म्हणतात, किंवा त्याचे संमिश्र कोणकोणते आहे, त्या संमिश्रामध्ये कोणकोणते घटक असतात, प्रश्न नेहमी आयोग विचारतं. व्हिडिओ पॉज करा आणि स्वतःच्या नोट्स तयार करा आणि पाठच करून टाका. पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. 15 सेकंदाचाच वेळ. रसायनशास्त्रामधला प्रश्न. रासायनिक उद्योगांमध्ये जिओलाइटचा उपयोग काय म्हणून केला जातो, तर जिओलाइटचा उपयोग उत्प्रेरक किंवा कॅटलिस्ट म्हणून केला जातो. काय असतं उत्प्रेरक, असे पदार्थ जे रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही पण अभिक्रियेचा वेग वाढवतात त्यांना म्हणलं जातं उत्प्रेरक किंवा कॅटलिस्ट. चला या जिओलाइटचे अजून काय फायदे ते पाहू. या जिओलाइटचा वापर कुठं कुठं होतो, सगळ्यात पहिल्यांदा पेट्रोलियम रिफायनरीज मध्ये. दुसरं वेस्ट वॉटर ट्रीटमेंट मध्ये, उद्योगधंद्यामधून जे काही सांडपाणी बाहेर निघतं त्या सांडपाण्यामधून जे काही पोल्युटंट आहे ते दूर करण्यासाठी याचा वापर होतो. गॅस सेपरेशन मध्ये याचा उत्प्रेरक म्हणून वापर केला जातो. या ठिकाणी मॉलिक्युलर स्लीव्स म्हणून काम करतात. इन्व्हायरमेंटल क्लीनअप मध्ये आणि त्याचप्रमाणे ऑक्सिजनच्या प्रोडक्शन मध्ये सुद्धा या जिओलाइटचा वापर केला जातो. कॉन्सेप्ट पक्का. आता पुढचा प्रश्न जमतो का. मित्रांनो, आपण एकाच पेपरचं अनालिसिस केलं. या एकाच पेपरच्या अनालिसिस मधून पीओकेचं अनालिसिस केलं. त्याच्यातून एवढंच सांगतो की प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतींचं वर्गीकरण सर्वात महत्वाचं. धातू अधातूवर जे येणार क्वेश्चन आपण पाहिले, 15 क्वेश्चन जर विचारले गेले तर त्याच्यावर कृषी आधारित 2 क्वेश्चन असतात, हे सुद्धा आपल्याला कळलं. आणि सगळ्यात महत्वाचा पेपर पॅटर्न पहा, की बऱ्याच वेळा असं होतं की कंबाईनला कधी कधी ना जनरल सरळ सरळ प्रश्न विचारले जातात, कधी कधी 6 ते 7 क्वेश्चन हे फक्त गणित असतात. राज्यसेवा असो किंवा कंबाईन असो, विज्ञान विषयातले त्यातलाच हा एक नंबर. त्याच्यामुळं धड्याच्या खालची जी काही गणित असतात ती सोडायची नाही. विज्ञानामध्ये जी काही गणित दिलेली आहे, फिजिक्स मध्ये खास करून करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा जो धडा आहे, धारा विद्युत तुम्ही फक्त कॉन्सेप्ट पक्के करा. धारा विद्युतवर 4 ते 5 गणित विचारले जातात आलटून पालटून. या वर्षी जर का कॉन्सेप्ट विचारलं तर पुढच्या वर्षी क्वेश्चन नक्की विचारले जातात. तोच हा गणिताचा प्रश्न. चला कॉन्सेप्ट पक्का. पहा बरं जमतोय काय प्रश्न. बरं या प्रश्नाचं एक वैशिष्ट्य आहे, गट ब ला सुद्धा विचारलेला आहे आणि गट क ला सुद्धा विचारलेला आहे. हाच प्रश्न रिपीट झालेला आहे. एकाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका जरी व्यवस्थित पाहिल्या, त्यांचं अनालिसिस जरी केलं तर आपल्याला रिपीट होणारे क्वेश्चन कळतात. आणि सोबतच असा कोणता टॉपिक आहे की या वर्षी त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल हे सुद्धा कळतं. आता इथं काय दिलेले, तुम्हाला विधान दिलेले, त्याच्यातलं चुकीचं विधान ओळखायचं आहे. चुकीचं विधान आहे 3 नंबरचं, जैविक पदार्थ फक्त नायट्रोजनचे बनलेले असतात का, नाही, हायड्रोजन कार्बन सगळ्यांचेच बनलेले असतात. हा लक्षात ठेवायसारखं काय आहे तर सोलार पीव्ही म्हणजे काय आणि सोलार थर्मल म्हणजे काय. तर सोलार पीव्ही काय असतं की ज्या तंत्रज्ञानामुळे
सूर्यापासून येणाऱ्या ऊर्जेचं सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर केलं जातं. आणि सोलार थर्मल म्हणजे काय, तर सूर्यापासून येणाऱ्या ऊर्जेचं उष्णता ऊर्जेत रूपांतर केलं जातं. त्याला सोलार थर्मल टेक्नॉलॉजी म्हणलं जातं. आपण अजून कॉन्सेप्ट पक्का करू, थांबा. सोलार पीव्ही म्हणजे काय, तर सोलार फोटोव्होल्टाईक सेल, ज्याला आपण सोलार सेल म्हणून सुद्धा ओळखतो. आणि आपल्या घराच्या छतावर जे काही सोलार पॅनल बसवलेले असतात ते काय करतात, सूर्यकिरणांपासून सरळ विद्युत ऊर्जा निर्माण करत असतात. आणि हे निर्माण करण्याचं काम कोण करत असतं, तर फोटोव्होल्टाईक सेल, म्हणजेच ही सोलार पीव्ही टेक्नॉलॉजी जी आपल्या घराच्या छतावर बसवलेली असते. दुसरं जे आहे ते आहे सोलार थर्मल. आपल्या घराच्या छतावर जे काही सोलार गिझर बसवलेले आहे ते म्हणजे सोलार थर्मल किंवा सोलार उष्णता. सूर्यापासून येणारी जी काही ऊर्जा आहे त्याचं रूपांतर उष्णता ऊर्जेत केलं जातं आणि पाणी गरम केलं जातं. ही टेक्नॉलॉजी म्हणजे सोलार थर्मल. बरं, ही टेक्नॉलॉजी फक्त इथंच वापरतात का, नाही, तर हायड्रो पॉवर प्लांट किंवा थर्मल पॉवर प्लांट मध्ये सुद्धा वापरले जातात. थर्मल पॉवर प्लांट जिथं वीज निर्माण केली जाते त्या ठिकाणी सुद्धा या सूर्याच्या ऊर्जेपासून उष्णता निर्माण केली जाते, उष्णतेपासून स्टीम तयार केली जाते आणि स्टीम पासून विजेचं रूपांतर केलं जातं. आलं लक्षात, कॉन्सेप्ट पक्का. 2 वेळेस आलेला क्वेश्चन आहे. आता शेवटचा प्रश्न, जमतं का पहा 15 सेकंदामध्ये. मागच्या 10 वर्षाचं पीवायक्यूचं अनालिसिस केलं तर एक गोष्ट अजून एक लक्षात येते की आयोगासाठी महत्वाचा टॉपिक कोणता, तर ध्वनी. आयोगासाठी महत्वाचा टॉपिक कोणता, तर प्रकाश. ध्वनी झालं, प्रकाश झालं, याच्यावर प्रश्न विचारतो म्हणजे विचारतो. चला, मग प्रश्न काय दिलेला या ठिकाणी, तर प्रश्न दिलेला आहे की दट्ट्या पुढं मागं हलवून द्रव असलेल्या सिलेंडर मध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात. चला, पहिल्यांदा कॉन्सेप्ट पक्का करू. चला, कॉन्सेप्ट पक्का करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे तरंग. तरंग म्हणजे काय, तर तलावाच्या काठी बसायचं, एक दगड टाकायचं, पाण्यावर जे निर्माण होतं ते तरंग असतात. व्यावहारिक उदाहरण सांगितलं तुम्हाला. तरंगांचे साधारणतः 2 प्रकार असतात. पहिला असतो लॉन्जिट्युडिनल वेव्स आणि दुसरा असतो ट्रान्सव्हर्स वेव्स. लॉन्जिट्युडिनल वेव्स म्हणजे काय, की अनुतरंग, आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे काय, तर अवतरंग. लॉन्जिट्युडिनल वेव्स म्हणजे नेमकं घडतं काय, तर याच्यामधले जे काही कण असतं त्या कणांचा प्रवास हा तरंगांच्या दिशेने होत असतो. तर अवतरंगामध्ये काय होतं, तर माध्यमातले जे काही कण असतात ते फक्त खालीवर हलत असतात, त्यांचा प्रवास तरंगांच्या दिशेने होत नाही, म्हणून याला म्हणलं जातं अवतरंग. या लॉन्जिट्युडिनल वेव्हचं बेस्ट उदाहरण जर द्यायचं झालं तर ते आहे ध्वनी म्हणजे साऊंड वेव्स. कॉन्सेप्ट पक्का. आता वळू आपल्या प्रश्नाकडे. मग प्रश्न एकदम सोपा आहे. हे पहा, हे आहे सिलेंडर, या सिलेंडर मध्ये द्रव भरलेला आहे. हा दट्ट्या आहे. हा दट्ट्या काय करतो, हा प्रेशर क्रिएट करतो. हा सिलेंडर म्हणजेच काय, पिचकारी घ्या ना. या पिचकारीमध्ये पिचकारीचा दांडा आहे, बरोबर, याच्यात पाणी भरलेले आहे. जसं या पिचकारीच्या दांड्याने या पाण्यावर प्रेशर क्रिएट केलं तर याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे तरंग निर्माण होतात, तर लॉन्जिट्युडिनल वेव्स. इथं पाहू शकता माध्यमातले कण हे तरंगांच्या दिशेने प्रवास करताय, म्हणजेच उदाहरण काय झालं, तर लॉन्जिट्युडिनल वेव्स. कॉन्सेप्ट पक्का. अशाच प्रकारे याच्या पुढचा जो क्वेश्चन पेपर आहे तो असणार आहे 2023 मध्ये आलेली गट ब, गट क आणि राज्यसेवेचा पेपर. त्याच्यातले आपण सगळे पीओक्यू पाहणार आहे. त्याच्यामुळे प्रयत्न आवडत असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, पीवायक्यू अनालिसिस केलं नाही तर परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळवायचा मार्ग खडतर होत असतो. त्याच्यामुळं अनालिसिस करा आणि बेस्ट ऑफ लक. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.